नमस्कार. आज आपण एकदम गावरान पद्धतीनं चमचमीत अशी शेवग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर शेवग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक छोटी पळीवर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला आहे. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण खोबऱ्याचं एक चमचाभर वाटण टाकून परत एकदा त्याला छान असं परतून घेऊया. आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो पण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पण एखादा मिनटं व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. एकदम गावरान पद्धतीनं चमचमीत अशी शेवग्याची रस्सा भाजी बनवून तयार होते, जी सगळीच लोक आवडीनं खातात. आता त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथं मी साधारणतः एक पोहे खायचा चमचाभर काळं तिखट टाकलं आहे, म्हणजे आपला कांदा लसूण मसाला टाकला आहे. तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही याच्याऐवजी कोणताही मसाला जे तिखट तुम्ही भाजीसाठी वापरता ते टाकू शकता आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगदी कमी साहित्यात कमी वेळेत ही शेवगाची रस्सा भाजी बनवून तयार होते. आता थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये छान असा मसाला हा परतून आपण शेवग्याच्या शेंगा एखादा मिनटं त्याच्यामध्ये अजून परतून घेऊया. आता इथं मी एका वाटीमध्ये मसूर डाळ 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवली होती, ती पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेऊया. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि इथं मी गरम पाण्याचा वापर केला आहे. गरम पाणी टाकलं की भाजीची चव अजून वाढते. गरम पाणी टाकून घेतलं आहे. आता परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती छान अशी आमटीला आपल्या उकळी आणून घ्यायची. आमटीला छान उकळी आली आणि आता त्याला मिक्स करून घेऊया. आता ह्याला झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनटासाठी एकदम मंद आचेवर शिजवून घेते. आता 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आमटीला किती छान असा रंग आला आहे. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असा आमटीला रंग आला आहे. आता आपण शेंग शिजली का ते पाहून घेऊया. तर तुम्ही बघू शका शेंगा पण व्यवस्थित शिजल्यात. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि एखादा मिनटं छान अशी त्याला उकळी काढून घ्यायचं आहे. आपला चमचमीत आणि झणझणीत शेवग्याचा रस्सा तयार आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा.